मित्रांनो नमस्कार. पुण्याचा स्वागत आपलं मराठमोळा ब्लॉग चॅनलवरती, कोकण स्वामी त्या चॅनलवरती. मित्रांनो तर आपण कोकणामध्ये आज तिसरा दिवस आहे आपल्या कोकणामध्ये. तर आज घरी चाललं आहे. आपण पहिल्या दिवशी बाहेरदेवीला गेलो, दुसऱ्या दिवशी काल माझा तुम्हाला पूर्ण गाव दाखवा दुसऱ्या ब्लॉगमध्ये. हा तिसरा ब्लॉग आहे, यामध्ये आपण घरी दाखवतो. कोकणामध्ये आल्यावर घरी चिकन बनवल्याशिवाय घरी मुंबईला सोडत नाहीत. तर आज घरी चिकनचा बेद आहे, चिकन व्हायचा बेद आहे. मित्रांनो कशाप्रकारे बनतं हे आपण बघणार. चला जाऊया मग. सर्वप्रथम आपण चाललोय बाजारामध्ये आपल्या पीठ दळून आणायचं. तर आपण बघा ना, गिरणीमध्ये आलोय. गिरणीचं नाव आहे श्री समर्थ कृपा, अशा प्रकारे नाव आहे. तर आपण बघताय ना, तर चला बघूया आतमध्ये कशा प्रकारे दळतात. आपण पहिले या ठिकाणी बघताना मित्रांनो भात कसा भरडता, अशा प्रकारे या ठिकाणी यंत्रणा आपण बघताय. तर अशा प्रकारे मित्रांनो बघताय, तर अशा प्रकारे भात या ठिकाणी टाकला जातो. नंतर अशा प्रकारे तो पुढे बघायला आपण मित्रांनो, तर अशा प्रकारे तो पुढे बघायला अशा प्रकारे जातो. नंतर भात मशीनमध्ये पूर्ण भरला जातो आणि तसेच आपण खाली पूर्ण अशी मशीन आहे. नंतर अशा योग्यरित्या पूर्ण भात आपल्या तयार होऊन अशा प्रकारे आपल्याला दिला जातो. अशा प्रकारे भात भरला जातो. तसेच ना मित्रांनो, त्या भाताचा उरलेला कोंडा जो आहे, आपण आज समोर जो कोंडा बघताय ना, ह्याचा वापर आपण विटाच्या भट्ट्या असतात ना, त्या ठिकाणी वापरला जातो. वीट तयार करण्याच्या कोंड्याचा वापर खूप चांगल्या होतो. पुढे आपण बाजारामध्ये चिकनच्या स्टॉलमध्ये आलो, कारण चिकन वडे बनवायचे म्हणजे घरी म्हटलं चिकन तर पाहिजे. आपण चिकन स्टॉल आलोय. 1 किलोची ऑर्डर दिली, बघूया. तर अशा प्रकारे आपण ना प्लास्टिकच्या पिशवीमध्ये आपण बघताय, तर अशा तर आपल्याला 1 किलो चिकन त्याने दिलंय. चला हे घेऊन घरी जाऊया आणि पुढे सगळं कशा प्रकारे काय काय बनतंय आपण अजून बघणार. चला जाऊया मग पुढे. घरी ना वड्यासाठी पीठ मळलं जातं. आपण बघताय लगभग 10 ते 15 मिनटं पीठ मळण्यात अशा प्रकारे वड्याचं पीठ तयार झालंय. लगभग 10 ते 15 मिनटं अशी प्रतिक्रिया चालू होती. नंतर अशा प्रकारे वड्याचं पीठ तयार झालंय. मित्रांनो 1 किलो आणलं चिकन आपण बघताय ना, योग्य त्या पद्धती कटिंग करण्यात आले अशा प्रकारे. तर कटिंग करण्यात आपण त्याला बघा ना मित्रांनो, तर अशा प्रकारे आपण साफ पण त्याला करणार आहेत. अशा प्रकारे आपण बघता या ठिकाणी. तर अशा प्रकारे आपण बघता या ठिकाणी ना, तर अशा प्रकारे साफ पण केलं जातं. असं म्हणजे स्वच्छप्रमाणे धुवून घेतलं जातं. अशा प्रकारे आपण बघताय. नंतर ना आपण पुढे बघाल ना, याच्यामध्ये असं पूर्ण एकदम योग्य नीट साफ करून घेतलंय. नंतर आपण पुढे बघाल ना अशा प्रकारे, तर याच्यामध्ये योग्य साफ झाल्यानंतर त्याला आपण ना वेगळं अशा प्रकारे परत पाणी टाकून परत साफ करून घेतलंय. अर्धं चिकन अर्धा किलो असणार आहे. सुका चिकन बनवण्यासाठी अर्धा किलो असणार आहे रस्सा. अशा प्रकारे 2 टाईप मिळावी चिकन बनणार आहे आपण बघताय. तर यावेळी खाण्याची खूप धमाल आहे अशा प्रकारे आपण बघताय. याच्या पुढची प्रक्रिया आपण बघाल ना, आलं लसण मिरचीची पेस्ट बनवली गेली. ती अशा प्रकारे दोन्ही म्हणजे आपण सुका चिकन बनवा की आपण रस्सा चिकन बनवा, दोघींना अशा मिक्सअप केली जाते. अशा प्रकारे योग्यरित्या छानरित्या दोन्ही चिकन आणि ते आपलं जे पेस्ट आहे ती योग्यरित्या अशी मिक्सअप झाली पाहिजे. लगभग 10 ते 12 मिनटं अशा प्रकारे आपण मिक्सअप केलं पाहिजे. तर त्या योग्यरित्या त्या जेणेकरून ना जो मसाला आपण जो पेस्ट जो बनवली ती त्या चिकनमध्ये आतमध्ये लागल आणि चवदार आणि खूप छान लागल. लगभग असं की दोन्ही चिकनला केल्यानंतर असं मिक्सअप लगभग आपण बघाल ना, 10 ते 15 मिनटं अशा प्रकारे मिक्सअप केलं. आपण पेस्ट जी लावली अशा प्रकारे करून चूल पेटून ना पातेलं हे आपण चुलीवरती ठेवलंय. आपण आता सुकं चिकन बनवतो मित्रांनो. तर बघू शकता आपण अशा प्रकारे बनणार. तर मित्रांनो पुढे पातेले मला बघा ना, लगभग 3 चमचे अशा प्रकारे 3 चमचे किंवा 3 डाव म्हणू शकता. अशा प्रकारे आम्ही ना तेल टाकलं. आता आपण आपल्या योग्यनुसार टाकू शकता तेल अशा प्रकारे. थोडंसं तेल असं होऊन द्यायचं, असं थोडं नंतर लाल होऊन द्यायचं, तेल लालसर होऊन द्यायचं. नंतर आपण आपलं पुढे सुकं चिकन बनवणार मित्रांनो. आपण बघताय आता याप्रमाणे ही आय थिंक पेस्ट केलेली लसूण आहे मित्रांनो. अशा लसूण अशा प्रकारे आवडीनुसार तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार लसूण टाकू शकता. आपण लगभग 5 ते 6 गळ्या टाकल्या अशा प्रकारे. नंतर या ठिकाणी आपण बघा टाकून असं थोडं नंतर ना असं सगळं थोडं असं मिक्सअप करायचं. शेगडीवर ठेवायचं अशा प्रकारे. थोडा मिक्सअप असा करायचा पूर्ण सगळं पेस्ट आणि मसाला सगळा असं पूर्ण चिकन एकदम मिक्स झाला पाहिजे अशा प्रकारे. आता ह्याच्यावर असं झाकण ठेवून घेऊया. किती मिनिट ठेवायचं झाकण आहे? ठेवायचं 10-15 मिनिटं. 10-15 मिनिट आपण झाकण ठेवायचं. हलवायचं परत उघडून. तर अशा प्रकारे ते आता लगभग 10-15 मिनिटं आपण बघू शकता सुकं मटण शिजतंय अशा प्रकारे आपण बघता चुलीवरती. चुलीवर चिकनचं खाण्यामध्ये वेगळीच मजा असते मित्रांनो. लगभग 10 मिनिटं आपण आपलं सुकं चिकन अशा प्रकारे शिजतंय. तर लगभग 10 मिनिटं ही प्रतिक्रिया चालणार मित्रांनो. 10 मिनिटं शिजल्यानंतर पुन्हा हे आपण पातेलं ओपन करायचं आणि पुन्हा असं पूर्ण पूर्ण मिक्सअप करायचं, जेणेकरून ना योग्यरित्या शिजलं जाईल याची काळजी आपण घेतली पाहिजे. तर असं पूर्ण मिक्सअप करायचं त्याला परत की 10 मिनिटांनी अशा प्रकारे आपलं चिकन लगभग ना
बनतंय आता आपण बघतोय सुकं चिकन बनते मित्रांनो हे. यानंतर जेव्हा आपण ना काळा मसाला अशा प्रकारे टाकतोय आपण बघताय. तर अशा प्रकारे काळा मसाला टाकायचा नंतर तो हळू अशा प्रकारे टाकायचा मित्रांनो सर्वप्रथम. नंतर त्याला असं योग्य प्रकारे टाकून झाला की आपण थोडंसं पाणी टाकून त्यानंतर अशा प्रकारे ना थोडं डावाने अशा प्रकारे मिक्सअप करायचा जेणे तो मसाला पुन्हा आपल्या चिकनला लागेल. अशा प्रकारे हा मसाला असा मिक्सअप करायचा आपण बघताय. नंतर पुढे आपण बघाल ना आपण पुढील प्रक्रिया बघाल ना अशा प्रकारे चवीप्रमाणे मीठ टाकावं. तसेच मित्र आपण पुढे बघाल ना तर आपल्या चवीप्रमाणे आपण चिकन मसाला टाकावा. आपल्या चवीनुसार टाकावा. अशा प्रकारे 10 ते 15 मिनिटाचा चांगला सुंदर कड्यानंतर आपलं चिकन हे मित्रांनो रेडी झालं आहे. हे सुकं चिकन आहे आणि आता खाण्यास तयार आहे. आपण बघू शकता अशा प्रकारे खूप वास असा खूप मस्त खमंग असा वास सुटला आहे. बघतात तोंडाला पाणी सुटलं आहे. सुकं चिकन मिळाल्यासोबत आपल्याला घरी ना ताटामध्ये भात पण लागत होता. अशा प्रकारे चुलीवरती भात पण बनतो आपण बघताय. लगभग 5 मिनिटाचा हा भात बनतोय. आता भाताला कड येतोय. 5-6 मिनिटांनी आपला हा भात किंवा राईस आपण म्हणतो मुंबईच्या भाषेत जो बनवून आपला रेडी असेल तर मित्रांनो तर बघता आपण पुढील प्रक्रिया रस्सा चिकन बनवायची. चला बघूया कशा प्रकारे बनतो. टोप ठेवलाय तर आपल्या निवडीनुसार तेल आपण टाकतो लगभग आय थिंक 3 चमचे माझ्या मते बरोबर ना. आणि अशा प्रकारे लसूण पेस्ट टाकले. थोडीशी जरा लालसर मिरची पावडर चवीनुसार आपण बघता काय टाकायची आपल्याला पाहिजे तिखट त्याप्रमाणे तसं थोडं सगळं ते मिक्सअप करायचं अशा प्रकारे. ओके पुन्हा चुलीवर ठेवायचं अशा प्रकारे. दहा मिनिटं अशा प्रकारे आपण ना त्या रस्सा चिकन जो बनतो त्याला आपण अशा प्रकारे कड येऊन द्यायचा मित्रांनो. अशा प्रकारे 10 मिनिटं कड हा आलाच पाहिजे. आपण बघता अशा प्रकारे लगभग 20 ते 30 मिनिटं अशा प्रकारे हे रस्सा चिकन आपण ना चुलीवरती कड येऊन द्यायचं योग्यता शिजवून द्यायचं. तर आपण बघा ना 20 ते 25 मिनिटं असं झाकण ठेवल्यानंतर योग्यताची शिजल आणि आपला चिकन रस्सा खाण्यास तयार असेल. आपली प्रक्रिया असणार आहे. आपण बघता पुढे आपण बनवतोय वडे. तर आपण बघता यासाठी आपण चुलीवरती आपण कढई तेल ठेवले तापत आणि अशा प्रकारे सगळं साहित्य घेतलंय वडे बनवण्यासाठी जेणेकरून बघता आपण तर फायनली अशा प्रकारे वडे हे बनलेत आपण बघताय. अशा प्रकारे फायनली सुकं चिकन रस्सा आणि वडे तयार झालं जेवण आपलं. तर मित्रांनो या जेवायला खमखम असा वास सुटला आपण मित्रांनो कधी खातोय असं झालं तर मित्रांनो आपण नक्की जेवायला यावं. तर खूप छान आणि सुंदर असं जेवण बनलं आहे. कोकणामध्ये चिकन वडे म्हटलं का वेगळीच बात असते बघा ना. कोकणामध्ये गावी खूप दिवसांतात घरी चिकनचा बेत बनला. गावी चिकन आणि वडे म्हटलं चुलीवरचं जेवण म्हटलं ना की तोंडाला चव सुटते मित्रांनो. तर खूप छान आणि सुंदर असं जेवण बनलेलं. आपण पण जेवायला या अशा प्रकारे सांगतो. जर आपला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद मित्रांनो. यावं कोकण आपलं तसं आहे.